Every year, millions of devotees come together for the Pandharpur Wari, a revered pilgrimage honoring Lord Vithoba in the holy town of Pandharpur, Maharashtra. For weeks, these pilgrims, known as Warkaris, traverse hundreds of kilometers, united in devotion, chanting bhajans and creating an atmosphere of spiritual fervor. एक दिवस मी सकाळी चहा पीत असताना वर्तमानपत्र वाचत होतो आणि नेहमीची दरवर्षीची बातमी असते की डिव्हिजनल कमिशनरने वारीसाठी बैठक बोलवलेली आहे नियोजनाची. आणि एकदम माझ्या डोक्यात आलं की अरे आपण समजा पंढरपूरची जी वारी आहे याच्यामध्ये कुठेही अशा प्रकारची शौचालये नसतात, तर ही व्यवस्था आपण करू शकतो का. म्हणून मी माझ्या मुलाला विचारलं की अरे असे टॉयलेट्स कुठं पाहायला मिळतील. तर तो म्हटला आमच्या कन्स्ट्रक्शन साईटवरती हे टॉयलेट्स असतात, पोर्टेबल आणि फोल्डेबल, आणि त्यांची सगळी सिस्टीम असते. तर म्हटलं तू ओळखतोस का कोणाला. तर म्हटलं हो, राजीव खेर म्हणून आहेत, एक तरुण उद्योजक आहेत. तर म्हटलं तू मला घेऊन चल त्यांच्याकडं. आणि आम्ही दोघं, राजीव आणि रणजित हे दोघंही होते आणि त्यांचे ते टॉयलेट्स बघितले. आमच्या लक्षात आलं की होऊ शकेल. मग आम्ही जरा सर्व्हिस तर विचार केला आणि पहिल्या वर्षी खाजगी प्रयत्नातून लोणी आणि यवत ही 2 गावं घेतली. 200 टॉयलेट्स त्या ठिकाणी बसवले. 250 कार्यकर्ते त्या कामासाठी घेतले. आमच्या या खाजगी प्रयत्नामुळं पंढरपूरच्या CEOने सांगितलं की आम्ही तिकडे यावं. तर मी म्हटलं आम्ही येतो. आम्ही 1,500 कार्यकर्ते घेऊन गेलो आणि त्यांनी स्वतः 1,000 टॉयलेट्स साराप्लास्टकडनंच घेतली होती. ती शासनाने घेतली मात्र. आणि मग आम्ही हा सगळ्याबद्दलचं डॉक्युमेंटेशन करून त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटलो आणि देवेंद्रजींना सगळी योजना समजून सांगितली. ती त्यांना इतकी आवडली. सुधीरभाऊ मुनगंटीवार पण होते आणि ती शासनाने आपली योजना म्हणून निर्मलवारी योजना घोषित केली. तर त्या ठिकाणी हे तंत्रज्ञान जे साराप्लास्टने आपल्या भारतामध्ये चांगल्या पद्धतीने प्रभावीपणाने रुजवलं, त्या पद्धतीनेच ही टॉयलेट्स लावली जातात. तर असं एक अत्यंत उत्कृष्ट काम स्वच्छ भारत योजनेखाली आम्ही केलं. While the Wari has always been a symbol of faith, the sheer number of participants has posed significant sanitation challenges. With millions of people camping in open spaces and along riverbanks, proper waste management was often lacking. Rivers such as the Bhima and Chandrabhaga, essential to the communities along the Wari route, frequently became polluted. After the pilgrimage, waterborne diseases like cholera and dysentery spread due to inadequate sanitation services. परिस्थिती अशी आहे, आत्ता हे टॉयलेट सुरू झाल्यापासून लोकांची बरेचशी म्हणजे 90% सोय झालेली. पण पूर्वी अशी परिस्थिती की टॉयलेट नव्हते, लोक कुठे बसायचे, त्यामुळं नदीवर जाणंसुद्धा मुश्किल व्हायचं, एवढी घाण असायची. आणि ह्या टॉयलेटमुळं ते घाणीचं म्हणजे संपुष्टात आलेलं आहे. पहिले आम्ही बाटल्या घेऊन जायचो, त्याच्यापेक्षा आता एकदम उत्तम झालं आहे. स्वच्छता चांगली आहे. जे संडासचे प्लॅस्टिकचे बसवलेले आहेत त्याच्यामुळे बरं स्वच्छता आणि रोगराई कुठलाही संबंध येत नाही. टॉयलेट लावल्याने फरक पडलेला आहे, स्वच्छता झाली. Recognizing these challenges, the Nirmal Wari campaign was launched in 2016 by Seva Sahyog Foundation. This transformative initiative was focused on improving hygiene and cleanliness throughout the pilgrimage. In collaboration with Zilla Parishad Government of Maharashtra, the campaign aimed to create awareness among Warkaris about the importance of sanitation and to provide them with the necessary infrastructure. या वारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याचप्रमाणे देशभरातून अंदाजे 15 ते 20 लाख भाविक पंढरपूर येथे दाखल होत असतात. महाराष्ट्रामधून अंदाजे 10 पालख्या ज्या मानाच्या पालख्या म्हणून आपण ओळखतो, त्यापैकी 4 पालख्या पुणे जिल्ह्यातून मार्गस्थ होतात. यावर्षी आपण 3250 शौचालये पुरवलेली होती आणि याचे 2 सेट पुरवलेले होते. 2015 नंतर शासनाने शौचालयाची सुविधा निर्माण करून पुरवल्यानंतर वारीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या ही अनेक पटींनी वाढत आहे. अनेक लोक आवर्जून या वारीमध्ये सहभागी होत आहेत. परदेशी नागरिकसुद्धा या वारीकडे एक मोठा सोहळा म्हणून पाहतात.
Initially, 3S India, a leading provider of portable sanitation services, played a crucial role in this effort. In 2016, they set up just 200 portable toilets. However, the demand for better facilities quickly grew, and so did their contribution. Year after year, the number of toilets increased significantly. By 2024, 3S India had deployed an astonishing 7,000 portable toilets along the Wari route, a testament to growing awareness and commitment to public hygiene. Saraplast has been providing professional sanitation services by way of portable toilets and waste management over the last 25 plus years, and the initiation of the Nirmal Wari along with Seva Sahyog was first piloted by Saraplast and planned along with them and the Zilla Parishad. It has been one of the most successful exercises of logistics, of professionalism, of sanitation, of waste management, and a great camaraderie and teamwork between government, which is the Zilla Parishad in this case, along with the private vendors and agencies that have been working along. We hope that we continue to do this exercise not just in Maharashtra but also in the other states, and provide quality sanitation using the HDPE toilets or the portable boxed toilets that we have, which are 100% recyclable. They are eco-friendly, and they are very easy to clean and wash, and easy to evacuate and remove the waste from it and dispose it off responsibly as well. The impact of these sanitation improvements has been profound. With the better access to the clean toilets, the incidence of diseases during and after the Wari has dropped considerably. Where once the river was at risk of severe pollution, the spread of waterborne diseases has diminished, protecting both the pilgrims and the local ecosystem. The deployment of these toilets is no longer limited to the town of Pandharpur. Along the entire Wari route from Dehu and Alandi all the way to Pandharpur, mobile sanitation units ensure that pilgrims have access to clean, safe facilities, minimizing the environmental footprint of the pilgrimage. I would really like to thank the government, the Zilla Parishad and Seva Sahyog for making this year's Wari a big success again, and very grateful for them to take sanitation, and especially sanitation for women, so seriously. And it is so heartening to see that more and more people can join. It's this pilgrimage which in the heart of hearts everybody wants to be a part of, but are unable to because facilities were not provided earlier, or were minimal earlier. But it's become a lot more safer, more hygienic, more comfortable for even women to participate, and I see this women participation going up every year thanks to all the efforts put by the government. As the campaign has set a new benchmark for sanitation in large-scale religious gatherings, as the number of Warkaris continues to grow, so does the need for continuous innovation in waste management and sanitation services. With initiatives like this, future pilgrimages can not only remain spiritually enriching but also environmentally sustainable.